नमस्कार. जिथे मी बसलेलो आहे संवादचा खास कार्यक्रम करण्याकरता, तर माझ्या मागे त्रिवेणी नद्यांचा संगम आहे. पामुल, गौतमी, इंद्रावती आणि पर्लकोटा या 3 नद्यांचा संगम आहे. आणि मागे जे जंगल दिसतंय ते बस्तरचं जंगल आहे. आणि आजच्या या खास कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत ते डॉक्टर प्रकाश आमटे माझ्याबरोबर बसलेले आहेत. प्रकाश आमटेंबद्दल मी वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांची मुलाखत घेण्याकरता खास आम्ही इथे आलेलो आहे भामरागडला. आणि त्यांनी जे संपूर्ण आयुष्यामध्ये काम केलेलं आहे, निवडणुका येतात, निवडणुका लढवल्या जातात, सरकार येतात, सरकार बदलतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रोमांचकता असते. त्यापेक्षा कितीतरी पट रोमांचक आयुष्य, आणि ते सुद्धा काही उद्दिष्ट घेऊन जगणारी माणसं आपल्या निष्ठांनी काम करत राहतात. त्या निष्ठा जिवंत ठेवणारी आणि त्या निष्ठांनी काम करणारी जी माणसं आहेत त्याच्यामधले जे शीर्षस्थ माणसं आहेत त्यातले डॉक्टर प्रकाश आमटे आहेत. त्यांच्या खास सन्मानार्थ मोनॅको देशाने त्यांचं टपाल तिकीट काढलेलं आहे, त्यांचं आणि मंदा आमटेंचं. तर प्रकाश आमटेंशी मी आज संवाद साधायला इथे आलेलो आहे. नमस्कार प्रकाश. नमस्कार. मला सांगा की या ठिकाणी म्हणजे आता जिथून आलोय, म्हणजे आता हिमलकस्याहून आपण इथे आलोय 2-3 किलोमीटर, तर इथे पहिल्यांदा तुम्ही कशासाठी आला आणि कधी आला? म्हणजे असं ठरवलेलं का तुम्ही की आपण काहीतरी भव्य उदात्त असं काय करायचं? हा, जसं थोडंफार तर ठरवलं होतं की आम्ही मेडिकलला त्यामुळेच ऍडमिशन घेतली होती. आनंदवनात म्हणजे लेप्रेसी कॉलनीत आमचं सगळं जीवन गेलं लहानपण. तर तिथे डॉक्टर कोणी मिळाला नाही की महारोगाबद्दल इतका गैरसमज होता डॉक्टरांच्या मनात पण. म्हणून मी आणि विकास आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण डॉक्टर व्हायचं. आणि त्या काळात कॉम्पिटिशन नसल्यामुळे सहज ऍडमिशन मिळाली आम्हाला, वॉक इन ज्याला म्हणायचं आपण. आणि बाबांनी काही म्हटलं नव्हतं आम्हाला तुम्हाला काही डॉक्टर व्हा किंवा ड्रायव्हर व्हा, इट्स अप टू यू. पण मग आम्ही दोघांनी ठरवलं. आम्ही एकाच वर्गात होतो लहानपणापासून. आणि 70 साली फायनल MBBS ची परीक्षा दिली. तेव्हा मग निकालाची वाट पाहत आम्ही आनंदवनात आलो होतो. तर बाबांच्या डोक्यात काय विचारायला माहिती नाही, म्हणजे त्याच्यात फार पुढचा विचार करतात ते. म्हणाले आपण भामरागडला पिकनिकला जाऊया, फॅमिली पिकनिक. तर भामरागड आम्ही नावही ऐकलं नव्हतं. बाबा लहानपणी आले होते असं ते म्हणतात फार पूर्वी, शिकारीसाठी वगैरे. तर मग एक 4 व्हील जीप होती आमच्याकडे, पिकअप व्हॅन. त्याच्यामध्ये शिदं पाणी सगळं, आणि आई, बाबा, विकास आणि काही 2 व्हॉलेंटियर्स होते. आम्ही निघालो तर त्या नद्यांमध्ये अडलो होतो. म्हणजे रात्र झाली, त्यावेळी रस्ते नव्हते. नदीच्या पात्रातून 4 व्हीलमध्ये गाडी काढून. तेव्हा रस्ता कुठपर्यंत होता? रस्ता आलापल्लीपर्यंत, तो पण कच्चा होता. आणि पुढे तर अजिबातच म्हणजे नाल्याला पूलच नव्हते कुठल्याच नाल्याला. तर प्रत्येक नाल्यातून 4 व्हीलमधून गाडी काढून दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही भामरागडला संगमावर पोहोचलो. इथे कोणाची ओळख नसल्यामुळे काही कुठे राहण्याचा प्रश्न नव्हता. शिधपाणी बरोबर होतं, आम्ही झाडाखाली मुक्काम केला. आणि मग आल्यावर MBBS लास्ट इयर होतं, निकाल लागायचा होता, परीक्षा दिली होती. नाही म्हणूनच बाबांनी इकडे आणलं, कदाचित यांना काहीतरी एक नवीन जग दाखवावं. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा बघितलं, जवळपासच्या गावात गेलो, तिथली जी आदिवासी होती ती अक्षरशः नग्न होती. जस्ट थोडीशी चिंधी प्रायव्हेट पार्ट झाकण्यापुरती, आपले लाज राखण्यापुरती. बायका पण तशाच उघड्या होत्या. आणि आम्ही जसं जसं गावात जायला लागलो तर ते लोक गावातलं आपलं घर झोपडी सोडून जंगलात पळून गेले. 2-3 गावात गेलो, सगळीकडे अनुभव होत होता. लहान मुलं बघितले, त्यांचं पोट पुढे आलेलं आहे, पॉट बिली ज्याला म्हणतो आपण, कुपोषण. आणि काही बोलायचा प्रयत्न केला तर त्या भाषेचा प्रश्न होता. आणि ते कपडेवाले माणसं बघून ते लिटरली असं जनावरं जंगलातले पळतात तसे जंगलात पळून जायचे, घर उघडं सोडून, कारण घरात काही नसायचं. घर म्हणजे झोपडीच म्हणजे अक्षरशः. आणि मग अशा तिसऱ्या दिवशी जेव्हा जाण्याचा दिवस आला, डिसेंबरमध्ये थंडी खूप होती, शेकोटीपाशी गप्पा मारत बसलो, 3 दिवसात काय केलं काय नाही. तर बाबा म्हणाले तुम्हाला काही वाटलं का याच्याबद्दल, किती याच्यामध्ये मनुष्याचं लाईफ हे जंगली जनावरासारखं आहे, ते जाणवलं का तुम्हाला? म्हणजे खरी गोष्ट आहे. दूरपर्यंत डॉक्टर बिक्टर कोणी नव्हतं तिथे, काहीच नव्हतं तिथे. खरं डॉक्टरचा प्रश्नच नाही, पण सगळं शिक्षण पण नव्हतं त्यावेळेला लोकांना, अज्ञानच होतं पूर्ण. तर म्हणाले माझी जी इच्छा आहे की आपण या भागात आधी या माडिया इथली जमात म्हणजे माडिया मुख्य जी आहे, या जमातीसाठी आपण एक प्रकल्प सुरू करूया. त्याच्यामध्ये हेल्थ केअर राहील, शिक्षण राहील, शेती सुधारणा. कारण हे सगळं कंदमुळे आणि शिकारीवर त्यांचं जीवन होतं. मिळाले तर ठीक आहे, नाहीतर उपाशी राहिले. त्यामुळे आपण यांना त्यांना बेसिक ज्याला म्हणायचं आपण ते आपण शिक्षण देऊया. तर असं बाबांनी म्हटलं. आणि या वयात बाबा साठीकडे झुकले होते. तर म्हटलं आता या वयात बाबांचा हा उत्साह आहे, तर मी बोलून गेलो की तुम्ही जर हा प्रकल्प सुरू केला तर मी तुम्हाला जॉईन होईल. काय वय होतं तुमचं? मी तेव्हा 22 वर्षाचा, 1970. म्हणजे GRE बसायचं वय आताच्या तरुण मुलांचं, डॉक्टर झाले. आणि आम्ही परत गेलो आणि निकाल लागला. दोघंही पास झालो.
मग इंटर्नशिप असतं. इंटर्नशिपमध्ये मग बाबा म्हणाले की काय ते प्रकल्पाचा तुम्ही निर्णय घेतलाय तर मग हालचाल करा. मग शासनाला, महाराष्ट्र शासनाला अर्ज केला की भामरागड विभागात एक 50 एकर जागा नदीकाठी द्यावी. तर त्याच्याबरोबर बरेच कागदपत्र लागतात. ते काय योजना अमुक तमुक ते असं पेपरवर खूप लागतं. ते सगळं पाठवलं आम्ही थ्रू प्रॉपर चॅनेल, म्हणजे जे काय असतं ते. आणि पुढे काय झालं ते कळलंच नाही. 2 महिने गेले, 4 महिने गेले. मग एक दिवस सरकारचं पत्र आलं की ही हेमलकशाची जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. हेमलकसा गाव आहे छोटंसं, त्याच्या परिसरात असल्यामुळे त्या गावाचं नाव आम्हालाही ते हेमलकसा नाव मिळालं. तर मग मी इंटर्नशिप करतो तर बाबा आजारी होते. बाबा लंडनला ऑपरेशनला गेले होते. पत्र आलं तेव्हा मग मी आणि आमचे काही ट्रस्टीज यांना घेऊन आम्ही आलो. ती जागा बघितली. नदीपासून लांब आहे. बाबांची अशी इच्छा होती किंवा आमची पण होती की नदीच्या काठावर मिळावं अक्षर, म्हणजे या पाण्याचा उपयोग करता आला असता. म्हणजे शेतीसाठी आपलाही फायदा झाला असता आणि लोकांना डेमॉन्स्ट्रेशन देता आलं असतं. आणि सेल्फ सफिशियन्सीचा जो एक फायदा होता की 50 एकराला जर 3 पिकं घेतली तुम्ही तर बाहेरून म्हणजे पैसे कुठून आणणार हा प्रश्न होता. हा मुख्य उद्देश तोही होता. म्हणजे तेव्हा लाईट्स वगैरे होते काही? नाही, विजेचा प्रश्न नव्हता. रस्ता नाही, वीज नाही, काही नाही, टेलिफोन नाही, काही तसं काहीच नव्हतं. तर पण मग म्हटलं तर सरकारला पुन्हा आपण नाही म्हणायचं. हेमलकशा जागा मी हो म्हणून टाकली. तर हो म्हटल्यानंतरही आणखी 2 वर्ष लागले. ते सगळे कागदपत्र सरकारला आणि ती सरकारची मान्यता यायला. मग आमची इंटर्नशिप झाली. मग काय करायचं पुढे? मग आता मध्ये जागा मिळाली नव्हती. मग पोस्ट ग्रॅज्युएट करूया आपण म्हणून सेवाग्रामला मी आणि विकासनी आम्ही हाऊस जॉब सुरू केला सर्जरीमध्ये. आणि त्यावेळेला योगायोगाने माझी मंदाची भेट झाली. तोपर्यंत आमची ओळख नव्हती एकमेकाला. आम्ही एकाच कॉलेजचे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. पण ती 1 वर्ष मला सिनियर होती. पण मग मंदाताईंना काय तुम्ही नाही, तिथे आम्ही मग लग्न ठरवलं आधी. तेव्हा नुसतं सांगितलं होतं तिला की आपल्याला त्या आदिवासी एरियात जाऊन काम करायचं. बाकी तिलाही माहिती नाही जंगल म्हणजे काय, अशी कशी कल्पना. ती नागपूरची. हां, वडील शिक्षक, आई शिक्षक होते, दोघेही सामान्य घराण्यातली. फारसं म्हणजे आनंदवंत पण माहिती नव्हती फारशी नागपुरात असून. पण मग आता आमचं प्रेम जुळलं. मग ते बाबांच्या कानावर गेलं. विकास मोठा आहे म्हणे, त्याचं तुझ्या आधी कसं काय, पण आता तुमचं ठरलं आहे तर आपण करून टाकूया म्हणून 72 साली एक असं वेगळ्या प्रकारे आम्ही लग्न केलं. लग्न आनंदवनात केलं. आणि असं ठरवलं की आपण असं एक रुमाल सुद्धा कोणाकडून घ्यायचा नाही आणि भटजी नको. कारण काय की संस्कृत आमचा कधी अभ्यास झाला नव्हता. तो काय म्हणतोय आम्हाला कळलं नसतं. तर आम्ही असे काहीतरी बऱ्याच अटी टाकल्या होत्या आणि त्या हिच्या वडिलांनी आणि यांनी मान्य केल्या फॉर्च्युनेटली. आणि 72ला तुला माहिती असेल की मराठवाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा आम्ही हा पण निर्णय घेतला की तेव्हा रोजगार हमीच्या काम हो, खूपच भयानक दुष्काळ होता त्यावेळेला. इतके ते कम्युनिकेशन नसल्यामुळे लोकांचा खरोखर हाल होते. तर म्हटलं या एवढ्या मोठ्या दुष्काळात आपण लग्नामध्ये गोड करू नये. लग्न आणि लाडू नाही हा एक कन्सेप्ट म्हणजे लोकांना पटण्यासारखं नव्हतं त्यावेळेला. पण आम्ही असं ठरवलं की आपण लग्नात लाडू पण नाही करायचे, जेवण नाही द्यायचं. पण असं लग्न चांगलं झालं. भाज्यांचं डेकोरेशन केलं होतं. 15 मिनिटात मामा क्षीरसागरांना आम्ही आमचे पुरोहित म्हणून बोलवलं. आचार्य मामा पुरोहित, ते स्वतः ब्रह्मचारी बिचारे, पण ते आता बाबांच्या म्हणण्याला मान देऊन ते आले. त्यांनी आमचं पौरोहित्य केलं. दोघे लग्न झाल्यावर इथे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हा भाग दाखवायला आणला हिला. पण मग तेव्हा जागा मिळाली नव्हती. पहिली प्रतिक्रिया काय होती त्यांची? आता नवीन लग्न झाल्या सगळं रोमांस होतं त्यावेळेला. आणि लग्न जंगल म्हणजे काय, सगळं जंगली प्राणी असतात, रेस्ट हाऊस असतं, अमुक तमुक. पिकनिकला जंगल खूपच छान असतं. त्यामुळे ते दाखवण्याला आणलं तेव्हा ती खुश होती. अर्थात नंतरही तिने त्रास दिला नाही. आणि 3-4 दिवस आम्ही इथे राहून हा प्रकल्प हा दाखवला, एरिया आलापल्ली भामरागड कुठल्या भागात आहे वगैरे. आणि मग परत गेलो. आणि जागा मिळाली नव्हती म्हणून मग म्हटलं आता पोस्ट ग्रॅज्युएट आपण कंटिन्यू करू म्हणून मी MS जनरल सर्जरीला जॉईन केलं. आणि तिने अनस्थेशिया. आणि 23 डिसेंबर 73ला बाबांना ही जागा मिळाली. तर ते आलापल्लीवरून सरळ आपलं सामान एका ट्रकमध्ये आणि एका जीपमध्ये भरून इथे आले. आणि त्या जागा साफ करून छोटीशी झोपडी बांधली. 1-2 तंबू होते. आणि काही आपले दुरुस्त झालेले लेप्रेसी पेशंट घेऊन आले जमीन साफ करायला. 15-16 जण होते. आणि मग नागेश हटकर, अजित मळकर्णीकर हे कार्यकर्ते पण त्यांच्याबरोबर सोमनाथला होते. ते त्यांना घेऊन आले. आणि मग मी तेव्हा नागपूरला माझं MS एक 1.25 वर्ष झालं होतं. आणि मी काय तिथे काही फारसा खुश नव्हतो MS मध्ये. जसे बाबांना ही जागा मिळाली असं कळल्यावर मी म्हटलं मी MS सोडतोय. हा धक्कादायक निर्णय होता सगळ्यांना. डिग्री का नाही घेत तू? काय एकदा डोक्यात त्या वयामध्ये जो अविचार म्हणा तेव्हा केला. मी म्हटलं नाही, मी सोडायचा निर्णय घेतला आणि हेमलकशाला मी जाणार. तर मग बाबा म्हणा तुला अनुभव थोडासा घे तू म्हणून. त्यांना मला ते म्हणाले तू कदाचित घटप्रभेला जा. कर्नाटक हे डॉक्टर वैद्य माधवराव त्यांच्याकडे 1 महिनावर राहिलो. ते म्हणाले तू असं इथे राहून काही फायदा नाही, कारण इथली परिस्थिती वेगळी, तिथली वेगळी. तू जाऊन सुरू कर धडाक्याने. मग इथे मार्च 1974ला मी आपली आल्यावर छोटी झोपडी बांधली आधी.